अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अल्पसंख्याक निरीक्षक नजीम मुल्ला यांनी मानले उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे आभार. अल्पसंख्याक बांधवांच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश. राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नांना वेग येणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास. मार्टीसाठी 11 पदांसह 6.25 कोटींच्या खर्चास मान्यता. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची माहिती. राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी टार्टी बार्टी सारथी महाज्योती अमृतच्या धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे MRTI ची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने आज घेतलेला निर्णय म्हणजे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांचे यश असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अल्पसंख्याक निरीक्षक नजीम मुल्ला यांनी राज्यातील अनेक मुस्लिम तसेच अल्पसंख्याक बांधवांच्या संस्था संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे. संख्यांचा मेळाव्यात घेण्यात आला होता आणि आज ते ठरावाचा अंमलबजावणी शासकीय स्वरूपात आपल्याला दिसते. अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे. याच्यातील जे वर्षानुवर्ष जी मागणी अल्पसंख्याक समाजाची होती का त्या बाबतीत आपण आज दादांनी मंत्रिमंडळांनी 6.5 कोटी रुपयाची तरतूद व 11 पदांची पण मंजुरी दिली. फक्त नावापुरती करायचं नाही. म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेव्हा महायुती सरकारत सहभागी झाल्यावर वारंवार अजितदादा पवार साहेबांना व सर्व त्यांचे सहकाऱ्यांना जे आरोप केला जात होतं की तुम्ही अल्पसंख्याक विरोधी आहेत आणि हे जे महायुती सरकारला जे अल्पसंख्याक विरोधी या महाराष्ट्रातले लोकांवर जे आरोप करत होते त्यांना मला सांगायचं आहे की ही मागणी वर्षानुवर्ष त्यांच्या करण्यात आली, पण त्यांनी कधी याची दाद न देता फक्त मतं घेण्याची कामं केली. आणि मला खूप आनंदाचं बाब आहे की महायुती सरकारने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेबांबरोबर आणि विशेषतः अजितदादांबरोबर त्यांनी अल्पसंख्याक समाजाला खरोखर विकासाचा मार्ग मोकळा करण्याचा आज त्यांनी एक प्रयत्न केलेला आहे. नक्की या बाबतीत पूर्ण अल्पसंख्याक समाज या निर्णयाचं पूर्ण स्वागत करत आहेत. 100% शैक्षणिक बाबतीत असतील, रोजगारांच्या बाबतीत असेल, इतर त्यांचे मागासलेले विषय असतील, आज या मार्टीमार्फत, कारण जेव्हा सारथी स्थापन झाली होती, इतर संस्था जे समाजाला विकास आणि पुढे घेण्यासाठी जेव्हा स्थापन झाले होते, चांगला संशोधन होईल. त्या संशोधनमध्ये कायदेशीररित्या सर्व बाबी समोर आणतील. आजपर्यंत अल्पसंख्याक समाजाने मागणी करत आलेलं पण त्याला कुठे पाठपुरावा नव्हता, त्याला कुठे वेटेज जात नव्हता, पण आज त्याला वेटेज भेटेल आणि एक शासकीय स्वरूप त्याला भेटेल. आणि नक्की या मायनॉरिटीची जे संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत नक्की अल्पसंख्याक समाजाचा विकास होईल, शैक्षणिक विकास होईल, रोजगारांच्या बाबतीत त्यांना संधी भेटतील आणि इथं मागासलेले त्या समाजाचे विषय जे वर्षानुवर्ष ते मागत होते ते आज त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.